का हो शिल्पे, काल म्हटलं माय भाऊजी कोण तपले होते हो एवढे? बाई लेस आवाज येईल ना भाऊजीचा. मी चालली होती माय धनीन बुड्डीच्या दुकानात चालली होती सांबार मिरची आणायला. तर माय आवाज येईल ना लेच बुजरायला ते होते. काय झालं का? काही नाही ना माय पार्वताबाई, काहीच नाही. निरा तसंच माणूस बडबड करते बाई. कामाला जाते तिकडून आले की तपते माय. मी काय केलं बाई, मी आहे ना तो माणूस म्हणे की वड्याची भाजी करायचं म्हणे बाई आणि पोया करायचं म्हणे. माझ्या माझ्या जीवावर काल मी काही केलंच नाही बाई. मी आता टाकून दिली खिचडी. माझ्या दुकुराला म्हटलं बाप्पा डोकं नका खाऊ, म्हटलं खाऊन घेते खिचडी. मग बळ बिनकला बाई तो माणूस. स्वयंपाकच नाही केला बाई, काल खिचडीच केली ती. अहो बाई ना, आपली इथे जीवा स्वयंपाक करायची, आपण माणूस तर थपकन खिचडी. आपल्याला काही वाटत नाही माय, आपण म्हणतो आपल्याला आवडते ना, आपल्याला कायची आवडते माय खिचडी मिचडी, आपली जीवार येते म्हणून आपण खिचडी टाकून देतो. पण माणसाला नाही आवडतो माय खिचडी खात नाहीत ते. माया माणूसही तसंच पिंकीचा बाप बिलकुल खात नाही म्हणलं खिचडी. तसं काय म्हणते ते खिचडी म्हणते, जीवार येतात म्हणते. ऐदीपणा करता घरातल्या घरात राहून जाऊन पाहणं म्हणते कामाले. कसं काम करावं लागते दिवसभर, ते भूक लागते म्हणते माणसाले. दिवसभर काम करून काय खिचडी खावा का म्हणते माणसानं. हो बाई ना, मग मी उठली बाई, भेंड्या होत्या, भेंड्या चिरल्या कच आणि केली माय भुरका टाकून भाजी आणि त्याला माय 3 पोळ्या टाकून खा म्हटलं बाप्पा. बळबळ नका करू. तर जे किरकिर लावली बाई त्या माणसानं, जोपर्यंत स्वयंपाक केला नाही तो म्हणते माणूस बसलो नाही ते. आई माय हे पुष्पाबाई कुकडं पाहू राहिली हो माय, कुठं पाहू राहिली हो दाता गीतं दाखव. पुष्पाबाई वा चांगलीच खुश दिसू राहिली टनाटन एकदम. नाही तर थोड्या 12 वाजेला असतं तिचे. कुठे चालली बाप्पा एवढी पायात झडत? सांगा लागेल माय यांना मी खुशखबरी. शांताबाईच्या चमचा येत नाही स्पेशल. काय झालं व पुष्पाबाई एवढे दात काढून राहिली? व माय मला लय खुशी झाली ना वा, म्हणून दात काढून राहिली ना. शांताबाईसाठी लय खुश झाली बाई मी. शांताबाईसाठी आणि हे खुश शक्यच नाही. आणि काय झालं कायची खुशी शांताबाईची बापा? कोणतं ऑस्कर अवॉर्ड भेटला का शांताबाईले? त्याच्यावर मोठा अवॉर्ड भेटला. शांताबाईच्या पोरानं पोरगी पाहून आणली, पाहून लग्न केलं. आता मला मी मनकर्णाबाईच्या घरी बसली होती ना, तर तिथं तिचं पोरगा आलं. तो मंग्यानं सांगितलं म्हणे गोल्यानं पोरगी पाहून आणली म्हणे बाप्पा. गाडीवर दिसले ते गोल्याले. मग चालला होता घरी तो. मग तेच पाहायला जाते मी. सांगू माय गोल्यानं पोरगी पाहून आणली. मग नाही तर काय माय गोल्यानं पोरगी पाहून आणली ना. लेच गाई वळे ते शांती माई पोरगा माय मनाशिवाय काही करतच नाही. लोकांना बोलले नावं ठेवे, मग हेच तर म्हणतात आपला ठेवा झाकून दुसऱ्याचं पाहावा कोण. लय आडोदंत शांतीले शायनीले लय आदत आहे लोकांचं झाकू पाहायची. आता घे ना मला दाबून कसं दल दन का. चल माय शुभेच्छा द्यायला जातो सुनीच्या. चालली मी शांताबाईच्या घरी. सांगू बाई ना शिल्पे, माहिती नाही आपल्या गावात झाली वाटते बाई बम. आणि पाय आपल्या दोघीलाच माहीत नाही. हो माय हे माय खबरी लालले माहीत पडलं म्हणजे पुऱ्या गावात सांगितलं ना पुष्पानं. चल मग आपण काय मागायचं, आपण इथं शुभेच्छा द्यायला शांताबाईले. सुनाली नवीन तर कायच्या शुभेच्छा कायचं काय माय. शांताबाई तर चांगली तपली असेल बाई. आता पोरगी पाहून आणली म्हणते ना. त्या दिवशीच तर शांताबाई पोरगी पाहायला गेली ती. गोल्या गेलता म्हणे पुण्याला. तिकडंच काहीतरी केलं बाई गोल्यानं प्रेम. मग चाललं शांताबाईच्या घरी लवकर आपण बी पाहू ना काय चालू आहे तमाशा तिथं तर. हो शिल्पी चाल. गोल्या आमचं लय मन तोडले बाप्पा, लय तोडलं मन तो आमचं. नाही बाप्पाने नाही विचारलं, परमिशन नाही घेतली आमची, काही नाही घेतलं. डायरेक्ट एवढी हिंमत तुझी की तुला एक बायको घेऊन आला आमच्या घरी. पोरगी पडून आणली. काय आता गावात काय म्हणू मी, काय तोंड टाकू लोकांनी. शांताबाई तर लई त्रावरेल ती आपल्या पोरावर. माय पोरगं असं माय पोरगं तसं. चांगलं नाही केलं गोल्या, बिलकुल चांगलं नाही केलं. अहो आई ऐकून तर घे बाप्पा. मला काही सांगायचं आहे ना तुले, किती बोलतो बा तू. ऐकून तर घे 2 शब्द. काऊन केलं, मजबुरीने केलं नाही. काय ऐकू बोलूया, काय ऐकू का ठेवलं का ऐकायला लावायचं. काय ह्या पोरीला घेऊन आला, कुठची आहे काय आहे. ह्या पोरीच्या घरी माहीत आहे. तुम्ही पाहून आले तर माहीत आहे. आई मी काही बोलू शकते का तुमच्या मधामध्ये? आता बाई तुला काही वाटलं नाही का? कशी काय आली बाई तू पाहून? तुला घरची काय माहीत आहे का नाही? आता घरी माहीत नाही, घरून पाहून आले तुम्ही. आई मी माझ्या मजबुरीने आले इथे पडून. आम्ही विचार केला होता की सर्वांना सांगून लग्न करायचं, पण आमच्यावर मजबुरी अशी होती की मला यावं लागलं. आमची मजबुरी ऐकून घ्या आई प्लीज. बाई ना शांते ऐकून तर घ्यावं. काय ऐकायचंच नाही आम्हाला. काय ऐकणार आम्ही? बोलायला म्हटलं कायची कमी केली आम्ही? काहीच कमी नाही केली. असे धंदे करायसाठी याले परमिशन दिली का कुठे जायची बिना विचारायची? काय विचारणार आम्ही? ह्या पोरीचे मायबाप सांगा नाही, लग्न कसं केलं, काय केलं, कुठची आहे, काही माहिती आहे आम्हाला? एखादं सांगताना आम्हाला. माझी भाऊजी थोडं ऐकून तर घ्या, पोराचं काय म्हणते ऐकून घ्या बाप्पा, नंतर बोला. गंगा तू सांग बरं आता, तू खरं जॉब देशील बरं. त्या पोरानं असं गेलं असतं तर ती मनस्थिती काय झाली असती? आता बाई ना मी आता ऐकलं असतं. हो माय मजबुरी ऐकायला लागते बाई कोणाची बी. ते गोष्ट तर ऐकून घे त्यांची. हो आई काय सांगायचा प्रयत्न करतो ते ताई. त्यानंतर तुझा जो डिसिजन राहील ना तोच आम्हाला मान्य आहे बुवा. तुझ्याशी म्हणशील मी ते करायला तयार आहो.
सांग बरं, अशी कोणती मजबुरी आहे की आमच्या मायबापाच्या स्वप्नापेक्षा कोणती मजबुरी नसू शकते बाप्पा? मी तर यकीन नाही करत. तुम्ही सांगा काही मी नाही यकीन करू शकत बाप्पा. म्हटलं मस्त गावाला देईन रे बाप्पा. बुंदी शेवची पंगत देणार होती बरं गावाला मी. म्हणजे लग्नात असं करी, लग्नात तसं करी, काही नाही. आला पोरगी पाहून घेऊन. कोणती आहे काय आहे काही माहीत नाही. गाव ना आता ना पता आम्हाला. 2 अक्षदा टाकायला बळावलं नाही आम्हाला. आणि काय आहे रे कर्तव्य पोराचं? आई रश्मीन मी 1 वर्षापासून आम्ही प्रेम करत आहोत. आमचं प्रेम झालं ऑनलाईन चॅट केली आम्ही. आम्हाला पहिले फ्रेंड झालो आम्ही, मग आम्ही प्रेम झालं आम्हाला. मग हिनं रश्मीच्या घरचे लोक गेले पाहुणे पावलं ते. हिची इच्छा होती माझ्या संग लग्न करायची. मग आता मी पुण्याला त्यासाठीच गेलतो. मला विचार केला काय करू. हे म्हणे मी दुसऱ्यासंग लग्न करायला तयारच नाही आहे. मग हिनं हिच्या घरी सच्चाई सांगितली की मी एका पोरासंग प्रेम करतो, त्याचं नाव गोल्या आहे, तो श्रीरंगपूरचा पोरगा आहे, मी करीन तर त्याच्यासंगच लग्न करीन. मग हिच्या घरच्यांना जबरदस्ती पोरगा पाहिला, हिचं लग्न त्यासंग करून देऊ राहिले. ते हे म्हणे मी काय जीवाचं करून घेईन, पण मी त्या पोराशी लग्न नाही करत म्हणे. बापा प्लीज मला इथून घेऊन जा गोल्याची, अशी मला म्हणाली. मी काय करीन मग? तुला सांगितलं असतं तोही मानले नसतं. याचे मायबापी मानून नाही राहिले ते. मग अशा कंडिशनले आम्ही दोघांना काय केलं असतं? आम्ही जर गलत डिसिजन घेतला असता काही, तर मग काय फायदा झाला असता का? काय फायदा झाला असता काही? आतेबाई मी खरं सांगते, मी गुलाजीवर खूप प्रेम करते. मी माझ्या घरच्यांना सर्व सांगितला प्रकार. ते पाहुणे पाहून मला येत होते. मी काही ना काही बहाणा करून टाळत होते. मी सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझ्या घरच्यांना कोणत्या परीने सांगू. मग मी आखरीला सांगितलं की मी एका मुलाशी प्रेम करते, त्याचं नाव गोल्या आहे, तो श्रीरंगपूरचा आहे, खूप चांगला मुलगा आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. तर माझे आईवडील नाही मानले. ते म्हणे असं होऊ शकत नाही, तुला आपल्या समाजामध्येच लग्न करावं लागेल. पण मला ते मान्य नव्हतं. मी तिथे खुश नसती राहिली आत्याबाई. म्हणून मी यांना म्हटलं मला पळून घेऊन जा तुम्ही, नाही तर मी माझं जीवाचं काही करून टाकेल, पण मी दुसऱ्याशी लग्न करणार नाही. अहो माय असं नाही काही. पण गोल्या ते चुकलं ना तरी बी तू कोणाची पोरगी पाहून कशी आणली तर तिला समजायचं होतं की तू तर घरी राही, मी मा घरी सांगतो. ते काम होतं गोल्या असं म्हणणं की मी मा आईले विचारतो. मग काय म्हणते मा आई पाहतो. मी बोलली असती, मी तिच्या घरी गेली असती, मी रिश्ता केला असता. पण तो आईले अनुचित केलं. माई बापापासून एवढी गोष्ट लपवली, एवढा मोठा फैसला घेतला. म्हणजे तुला आम्ही लहानचं मोठं केलं, तुला जन्म दिला, शिकवलं, सवरवलं, हर गोष्टीची चीज. 2 लाखाची गाडी घेऊन दिली, काही पाहिलं का बापानं? 2 लाख रुपयाची गाडी दिली तुला घेऊन, बुलेट. हर गोष्टीला तुला ठेवलेलं आहे. कोणत्याच गोष्टीची कमी नाही ठेवली तुला घरामध्ये. कोणत्याच गोष्टीची आहे का काही? शिक्षण म्हटलं ते जे म्हटलं ते दिलं, आणि तर हसला दिला आम्हाला खोटं बोलून प्रेम केलं म्हणते, आणि सांगितले नाही लग्न करूला म्हणून डायरेक्ट पोरगी घेऊन आला घरी. हे कोणते संस्कार आहेत का? लोक म्हटलं लेकरले जेवढ्या उंगल्या उचलत नाही तेवढे मायबापाकडे उचलतात. मी किती नाकान राव, माय पोरगं असं, माय पोरगं तसं. आणि त्या सोयरीकीची गोष्ट करून आली मी. आता माय आत्यात माय भांडायला लागली की नाही. माय आत्या म्हणे तुला सर्व माहीत होतं पहिलेच, तरीसुद्धा आता असा गेम खेळला आमच्या संग. पोरगी पाहून आली तिथं हा म्हटलं. आता मी मग गणगोतात काय तोंड टाकू रे गोल्या? काय दाखवू सांग मला तू आता? गोल्याचे बाबा मला यांनी मला दोघंजण चालले जा तुम्ही. मला दोघंही नाही पाहिजे आता. मी यांची स्टोरी ऐकू शकत नाही. केलं यांना प्रेम, त्यांचा संसार यांना करावा आता. मी नाही बोलत, मला काही बोलायचं नाही आहे. त्यांचं ते पहा म्हणा बाबा तुम्ही आता. आबा पाहणं आबा सांगा ना समजून आईले बाबाले. नाही पोरा आज मी काही बोलणार नाही म्हणतात. तुझ्या मायचा तो बापाचा प्रश्न आहे. त्यांना तुला जन्म दिला, त्यांना लहानचं मोठं केलं, त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील तुझ्यापासून त्या सर्व तोडल्या तो. मी काही बोलत नाही रे बाबू आता. लहानपणापासून त्या साथ दिला. काही त्यांनाच बोलू मी, तुम्ही चूप बसा. मा नातू बरोबर आहे. पण नाही बेटा, आज तो चुकला बेटा, चुकला. गोल्या बरोबर नाही केलं बेटा तो. गोल्या तो मायापेक्षा त्या आंबापेक्षा त्या मायचं मन तोडली जास्त. तू चालत आहे तर मना डिसिजन घेतलं ना. आता तुझ्या जिम्मेदाऱ्या तुला आम्ही एवढं सक्षम बनवलं आहे. तू कमावू शकतो. तू आता तुला जसं वाटते तू चाललं जाय. तू घरचे सांभाळ आता. पाहणं काकू, पाहणं बाबा नाही पा कसे बोलू राहिले. शांते पाहिनं राहू दे ना. हो माय शांती अशी नका करू का? नाही मी माप नाही कधी आणले. यांना चालले झाले पाहिजे आता. चालले जा तुम्ही. आई प्लीज ऐकून तर घ्या आमचं. प्लीज आई, माझ्यामुळे तुम्ही गोल्याजीला शिक्षा नका देऊ. तू गुन्हेगार नाही आहे पोरी, त्यावेळेस तोही गुन्हेगार आहे. तुम्हाला हात जोडतो, तुम्ही चालले जा इथून. प्लीज आई असं नका करू. माझ्यामुळे गोल्याजीला शिक्षा नका देऊ तुम्ही. रश्मी जाऊ दे आता, जास्त बोलू नको. आईले वारंवार बोलू नको, बाबाला काही म्हणू नको. काय गलती नाही हे त्यांची. मला समजलं गलती माहीच आहे. मी खरोखर त्यांच्याशी असं व्यवहार केला, त्यांना सांगितलं नाही, काही नाही, डायरेक्ट लग्न केलं. ते मी मान्य करतो, माझी चुकी आहे. माझ्या आईवडिलांची काही चुकी नाही. चाल लवकर इथून, आपण कुठे पण आपला बसेरा करू. चाल. शांताबाई काय गलत केलं? चांगलं नाही केलं व माय. सुन पोरगा आला बाई दारात, केलं माय गलत त्यांना. आखरीला माय बापा जाऊन आपण त्याला माफ नाही करू तर कोण करीन? गलत केलं शांताबाई तो. हो वा शांताबाई. ते पोरगा माय उलचक तोंड करून गेलं व. सुनबी बाई सुंदर आहे पाहिले. काही खोट नाही, नाक नक्ष
केस लांब लांब. सुंदर पोरगी आहे व माय. गलत केलं शांताबाई तो. असं नव्हतं करायचं व. प्रेम केलं माय त्यांना. आता प्रेम करणं काय गुन्हा आहे का बाई? आता त्या कंडिशनले त्यांना समजलं नाही. त्यांना वाटलं आईला सांगा तर आई बोलीन. आई म्हणे नाही नाही ते पोरगी करायची नाही. त्या पोरीनं सांगायची हिंमत केली तर घरच्यांना तिच्या एक्सेप्ट नाही केलं. त्यांनी हाकलून दिलं आणि तेच गलती तो आई केली. आता कुठं जातीन हो माय? जवान सून आहे. कुठं जातीन? घर नाही दार नाही. पोराने विचारलं का तुले? आई या घरात अधिकार आहे माया, मी राहतो इथं. काहीच नाही बोलला हो माय. म्हणे मा आई जशी म्हणे तशी म्हणे बापा जातो म्हणे. पण गेला एखादा पोरगा बगावत केली असती. वर राहतो मी, माय घर आहे. मी पोरगा हा पण नाही बाई. एक सवाल नाही उचलला त्या पोरानं. शांते मला असं वाटू राहिलं गलत केलं आपण बी. जाऊ दिलं आपण आपल्या पोराले. आपल्या पोरानं काय एवढी मोठी गलती नाही केली. त्यानं प्रेम केलं. त्याला वाटलं पण थोडं म्हणाले की आई बाबाही नाही म्हणतील म्हणून चालला गेला तो. आता काय करू बाई? माय म्हटलं बाई मला रागात आली ते बोलली मी. खरंच का हो चुकली का मी? नाही शांताबाई मी अशी नाही म्हणून राहिली माय की तू चुकली पुरी रॉंग तूच आहे म्हणून. नाही नाही तसा प्रश्न नाही बिचारे. पण बिचारे सिच्युएशन अलग आहे. त्यांना लग्न करून घेतलं. आता त्याच्यात काय बाई नाराजी करून नाराज होणं काही फायदा आहे का? आता पोरगी आली सून आली घरी त्याला एक्सेप्ट करावंच लागेल बाई. काऊन नाही करावं लागेल? कुठं जातील ते आता? हो हो माय कुठे जाईन बाई? माय पोरगं कोणतं एक पोरगं माय मला. एक पोरगी आहे. आता पोरानं सून आणली जातीन कुठं माहिती? नाही नाही बाई खरंच लय बोलली मी. रोखतो बाई मा पोराले. माया सुनीले बी बाई. त्यांनी माझ्याशिवाय कोण आहे व माय? नाही नाही जास्त लागेल शांते तुले. गोल्या हो बाबू गोल्या. गोले थांब रे बेटा गोलू. हाय गोल्या कुठे चालला? कुठे चालला तू? तुला जिकडे जाय ना तिकडे चालला जाय. मा सुनील राहू दे इथं. तू चालला जाय. बापा आई आता तूच तर मुलाला ती बा राहू नको घरात चालला जाय तू. चाललो बा मग मी. म्हणजे तसं आता लेट देव नाही करता काऊन काऊन म्हणलं आई तू मला देणं पैसे. काऊन आज तुला मी घरातून हाकलून राहील डायरेक्ट माय. घरातून जाय म्हटलं तर खरंच करू निघाला तू. विचारलं नाही आई काऊन? माझ्या घरात हिस्सा आहे हे काऊन नाही बोलला तू? चाललाय मोठा नटून निघून. नाही आई ते तर मी असं तुला मजाकमध्ये म्हणतो. पण मी एवढा मोठा प्रश्न नाही करू शकत आई तुले की आई तुम्हाला घरातून काऊन हाकलू राहिली. यात माझा हिस्सा आहे. हे घर माया आहे. जेवढं तुमचं आहे तेवढा माझा अधिकार आहे. ह्या गोष्टी मी तुला म्हणू नाही शकत आई. मी कधी म्हणणार बी नाही. शांताबाई त्या पोरानं भलेही प्रेम विवाह केला. तू म्हणतो ना माय पोरगानं माझ्या पसंतीच बायको करी ते केली नशील. पण ते संस्कार खोटे नाही आहे. संस्कार खोटे नाही आहे शांताबाई. ते संस्कार खोटे असते तर पोरानं बगावत केली असती. म्हटलं असतं आई माझ्या ह्याच्यात हिस्सा आहे. कोणत्याही पोरानं असं म्हटलं असतं. पण माई पोरगा तरी टाईम पडला तर पोरानं म्हटलं असतं अजानं मा कुठे पाठवली मला मी नाही जात. माझ्या अधिकार आहे घरावर. हो बाई शांताबाई माय पोरगा कम नाही आहे. माय पोरानं म्हटलं असतं गेलं नसतं. मंगेला हाकललं असतं ना मी. मंग्या गेलाच नसता. मंग्याने म्हटलं जा मा कुठे चाल हाकून राहिली मला. वर राहतो मी वर ना टिनाचं काढतो अंगणात नाही इथं साईन मग बायकोला घेऊन. असं बोललं असतं माय पोरगं बी. हो माय शांताबाई भाग्यवान हो माय असं पोरगं भेटलं तुले. आणि बाई आलेल्या सुनीले लक्ष्मीले नाही म्हणून राहिली ती मी आठवणाची शांताबाई. खरंच माय लय बोलली बाई मी. आणि माई नवीन सुनवाईट आली माय. लोक आदर सत्कार करतात सुनीचा. मा सुनीला बोरवली माय मी. कावा सुनबाई खराब वाटलं का माय बोलणं तुले? नाही आता मला काहीच खराब नाही वाटलं. वाईट पण नाही वाटलं. कसं वाईट वाटणार मला? मी चुकी केली ना गुलाजीनी आणि मी पण चुकी केली ना. आम्ही पळून लग्न केलं. डायरेक्ट तुम्हाला सांगितलं नाही काही नाही काही. तुम्ही बी आई वडील लहान जाई झालं तरी तुम्ही तर गुलाजीचा खराब विचार करसानच नाही. तुमच्या चांगल्याच भावना आहेत गुलाजीसाठी. मी कशी काय तुमचा राग करेल? मला काहीच तुमचं वाईट नाही वाटलं आई. खरंच नाही वाटलं. गो माय सुनबी चांगली आहे म्हटलं बाई. काय पासून असते माय की पाहून आलेले जोडपं चांगलंच नसते. पाहून आलेली पोरगी बदमाशच असते असं काही नसते माय. पाय बरं किती चांगले संस्कार आहे. एखादी म्हणत असते हो बाप्पा मला राग आला तुम्ही बोलले ना मला खूप राग आला चला गुलाजी राहू नये इथं. पोराचे कान भरले असते. तुमचं घर आहे अर्ध मागा जमायला हिस्सा. पण नाही बाई तेही पोराच्या मागं गोल्याच्या मागं निघाली. आता माय गोल्या लग्न केलं का शांताबाई? सांगितलंही नाही माय. पाय रे गोल्या पाय आता कसे लोक चोखतात. तुला नाही विचारतील थोडे क्वेश्चन मला विचारतील. आता गावात किती ओळख आहे तुला माहिती ना गोल्या माई. जेव्हा तो विचारते शांताबाई शांताबाई. आता पाय लोक म्हणतील आणली सून माहिती नाही गेलं शांताबाईनं. अवं पार्वती मलाच तर आता माहीत पडलं माय. तुला काही सांगते व पाय दिसते ना तुला आली माय सून माई. मा पोरानं आणली माय पाहून पोरगी आणली. आता काय करावं बाई? अवं शांताबाई तुला सांगायची जरूरत नाही आहे. पुष्पानं ते काम केली पुऱ्या गावात डोंडी देऊन दिली. गोल्यानं पोरगी पाहून आणली. गोल्याला शांताबाईला सून आली. सगळ्या गावात फिरलं हे ना पुष्पाबाईनं. आता तू काय टेन्शन घे नको. आरतीचं ताण घे आणि दोघाही आता पोराची सुनीची आरती कर माय. पुरीचं अंदर घे पुरीले. केलं का ते पुष्पानं काम? बरं केलं माय. हाच ते न्यूजपेपर चालता फिरता तेवढं माय काम तरी काम केलं माय. बरी केली. सगळ्या गावात सांगून दिलं गोल्यानं बायको आणली. मला लोक जास्त विचारतील नाही. आता मस्त स्वागत करतो सुनीचं पोराचं. शांताबाई तू थांब मी आरती ताट घेऊन येतो. हो गंगा घेऊन ये बरं. जाऊ दे माय आता काय प्रेम विवाह केला मा पोरानं तर काय झालं हाय तर सून वाईटच नाही माई. स्वागत तर करावंच लागेल बाई. शांताबाई स्वागत नाही चालणार नाही म्हटलं. पुऱ्या गावाला पार्टी द्यायला लागेल जेवण द्यायला लागेल आता.
हो माय देतो ना पंगत, बफे देतो बफे. हां ये बाई सुन बाई, हां आरती ओर राहिली. ये माय माझ्या घरात, हां तुझे स्वागत आहे माझ्या परिवारामध्ये आमच्या. तुझे लय स्वागत आहे. ये माय रश्मी, ये अंदर आरती ओरली आता अंदर या.